ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आपल्या महाराष्ट्र भारतीय संस्कृतीमध्ये सर्वच जण प्रार्थना म्हणत असतात, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मग हे म्हणण्यापुरते का खरंच अनुभवात येत असेल की त्यांनी म्हटले गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म। मग गुरु जर साक्षात परब्रह्म म्हटलेला आहे तो म्हणजे तो गुरु कुठल्या लेवलचे असले पाहिजे नाही का? आज आहे का तसं? आहे। अशीच अनुभूती आणून त्या स्वरूपाचे ती जे गुरु आहेत ते आपल्यालाही अनुभूती आणून देतात आणि स्वतःही त्या स्वरूपाचे आहेत। मग परब्रह्म स्वरूप अनुभवण्यासाठी जर आपण या मनुष्य देहाला आलेलो आहोत आणि ते देण्यासाठी अशा विभूती जगामध्ये अवतारायला येतात आणि त्यांचं सानिध्य आपल्याला लाभलं पाहिजे। नवे नवे आशांची शरणागती करून ते ज्ञान आपल्याला प्राप्त झालं पाहिजे, तेव्हा ते गुरु केल्याचं समाधान लागतं। मग गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मग असा गुरु लाभल्यानंतर असा कोणता अनुभव येतो म्हणून त्यांना एवढी मोठी पदवी दिली असेल? आहे आहे तोही अनुभव आज आहे आणि तो सुद्धा शास्त्रसंमत आहे। ज्ञानेश्वरी भागवत हे जे ग्रंथ आहेत ते जगविख्यात आहेत, तत्वप्रणाली आहे आणि साधू संतांचं जे ज्ञान आहे ते तत्वरूपीच आहे। आणि म्हणूनच ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले, एक तत्व नाम दृढ धरी मना हरिसी करुणा येईल तुझी। नाम हे तत्वरूपी आहे। बघा, प्रत्येक ठिकाणी साधू संतांनी तत्व शब्द वापरलेला आहे। मग तत्व म्हणजे काय? की ज्या अर्जुनाला, आम्हाला सगळ्यांना आत्मज्ञान शब्द माहिती आहे। आत्मज्ञान म्हणजे आत्माच देव आहे इथपर्यंत सगळ्यांना माहिती आहे, पण तोच ओतप्रोत भरलेला आहे, जळी स्थळी काष्टी पाषाणी असा जो भरलेला आहे त्याची अनुभूती घ्यायची की जो माझ्यामध्ये आहे तोच हा विश्वरूपामध्ये ओतप्रोत भरलेला आहे। आत हरी बाहेर हरी हरीने कोंडले घरी। आणि ही अनुभूती घेण्यासाठी जर गुरु करायचा आहे की पाणी पिना छान केन गुरु करना पहचान के, गुरुची परीक्षा घ्यायची बरं। आज गुरु शिष्यांची परीक्षा घेतात, त्यांची चाचणी घेतात। तुम्ही आमच्याकडे या, मग पहिला महिना भेटायला या, मग पुन्हा 6 महिने थांबा, मग दुसरा मंत्र देऊ, मग पुन्हा 6 महिने थांबा, मग दुसरा मंत्र देऊ। आणि एवढ्या लांब येऊन त्यांना भाडं खर्च करायला लावतात, वेळ घालवायला लावतात आणि शेवटी पदरी काहीच येत नाही। आणि एवढं करून त्यांना व्यवहारातले मंत्र देतात, आपल्याला मंत्र घ्यायला सांगितलेले नाही। साधू संतांनी सांगितलंय नामस्मरण करा। अख्ख्या जगाचा सिद्धांत आहे, सगळेजण बोलताना म्हणतात नामस्मरण करा। मग नामस्मरण म्हणजे काय? भगवंताचं जे आहे ते नाम आहे आणि तुमची आमची जी ठेवलेली ती नाव आहे। नाव आणि नाम याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। आणि म्हणून त्यांनी म्हटले, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरी नाम जपता घडे। एका पारड्यात 1 कोटी यज्ञ आणि एका पारड्यामध्ये भगवंताचं एकच नाम एवढ्या तोलामोलाचं येते। त्याच्याही पलीकडे ते म्हणलंय की अवघाची आकार ग्रासेला काळ त्याहुनी निराळे हरीचे नाम। एवढं ओतप्रोत भरलेलं आहे, एवढं ब्रह्मांड भरून तेच आहे। आणि अशा स्वरूपाचं जे ते नाम आहे ते भगवंताचं नाम आहे, कारण देव मात्र अख्ख्या जगाचा एकच आहे। मग देव जर अख्ख्या जगाचा एकच आहे, तो जातीपातीचा, वेगळ्या धर्माचा नाही, पंथाचा नाही, ज्याने अख्खी सृष्टी निर्माण केलेली आहे, मग अख्ख्या जगाचा देव एकच आहे। मग त्या देवाची नामं 1 का 2? जगात देवाचं नाम एकच आहे, नाम एकच आहे। परंतु तुम्ही जर वाद घातला जातोय समाजामध्ये आजही की देवाला अनेक नाव आहेत, कुठल्याही नावाने हाक मारलं तरी चालतं, हे तुमचं मत आहे। देवाला नावं अनेक आहेत ते बरोबर आहे, पण ज्ञानेश्वरी खरं सांगते, कारण ज्ञानेश्वरी म्हणजे ईश्वराचं ज्ञान देणारा ग्रंथ, की जिथे ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथांकडनं अनुग्रह घेतला, अनुभूती घेतली, स्वस्वरूपाची ओळख करून घेतली आणि मग ते धर्मशास्त्र लिहिलेले, धर्मशास्त्र म्हटले त्याला, तत्वप्रणाली म्हटलेलं आहे। आणि त्या धर्मशास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, उपजल्या बाळकाशी नाव नाही तयापाशी,
ठेविलिया नावानी ओ देत उठे, ब्रह्माचा बोला पिटावा, अद्वैत तत्वे तो भेटावा, ऐसा कवना मंत्र देखिला वेदे बापे जेने, ते कीर अनामा जाती बरिया वेद्या वर्गाची राती, माझी ओळखाया श्रुती खून केली. ज्ञानेश्वरीची पारायण सगळीकडे चालू आहे, पण हे सगळे मेन पॉइंट बाजूला ठेवले जातात आणि नुसतं धावती आवृत्ती चालू आहे. आणि या विषयांकडे लक्ष नाहीये आमचं. आमच्या पायाखालून हिरे मोती सोनं चाललेलं आहे आणि मी त्याला तोडून पुढे चाललेलो आहे. आणि म्हणून माऊलीला म्हणावं लागलं की सोन्याच्या कढया आमच्या खाली आहेत, पण आम्ही दारोदार भिका मागतोय. अशी आमची स्थिती झालेली आहे सर्वांचीच. कुठला धर्म ठेवलेला नाही, सांगणारे नाही, ऐकणारे नाही, कोणाचा कोणाला ताळमेळ नाही आणि सगळे संशयात आणि भ्रमामध्ये जगामध्ये भक्ती मार्ग अवलंबन करतात. कोण काय सांगतं तर कोण काय सांगतं, आणि आमचा त्याच्यावर विश्वास आहे पण धर्मशास्त्रावरती विश्वास नाही. पण महात्मे म्हणतात तस्मात शास्त्र प्रमाण, शास्त्रों में तो बात है भक्ति के हाथ है, प्रेम विन पाता नहीं लेकिन ब्रह्म तो सत्य है. मग धर्मशास्त्र खरं आहे ना, आणि म्हणूनच साधू संतांनी म्हटलेलं आहे गुरु प्रचिती, आत्मप्रचिती आणि शास्त्र प्रचिती या तिन्हीची जोपर्यंत सांगड बसत नाही तोपर्यंत तुम्हाला मिळालेला गुरु खरा नाहीये, तुम्हाला मिळालेली अनुभूती खरी नाहीये. मग आम्ही पाहतोय तपासून नाही ना हो. अज्ञानी जीव आहेत समाजामध्ये, शिकलेले नाहीयेत, परिस्थिती सामान्य आहे आणि या अशा दीन दुबळ्यांना दिवसा ढवळ्या फसवलं जातं. कुठलेही मंत्र देतात, कुठलीही उपासना सांगतात, कुठलेही कर्मकांड सांगतात आणि त्यांना भक्तीच्या नावाखाली गोवलं जातं आणि ही भक्ती करायला त्यांना प्रवृत्त करतात आणि समाज त्याच्यामध्येच अडकून पडलेला आहे. समाज त्याच्यातून बाहेर निघायला तयार नाही. मग साधू संतांनी नेमकं सांगितलं काय? साधू संत सांगतात, तुकाराम महाराज सांगतात, ज्ञानेश्वर महाराज सांगतात, का त्यांनी एवढा ओढून या ओव्या लिहिल्या की उपजल्या बाळकाशी नाव नाही तयापाशी. म्हणजे जन्माला आलेलं जे मूल आहे ते नाव घेऊन जन्माला येत नाही, पण जन्माला आल्यानंतर 12व्या दिवशी त्याचे आई वडील त्याला पाळण्यात घालतात आणि त्याचं नाव ठेवतात. आणि ते जे नाव ठेवतात, ते जे नाव ठेवलेलं आहे ते जगामध्ये अनेक जणांचं नाव आहे. एखाद्या मुलाचं नाव राम ठेवलेलं आहे, त्या राम नावाची लाखो मुलं जगामध्ये आहे, पण आई वडिलांनी ते नाव त्याला सिलेक्ट केलं आणि ठेवलेलं आहे. पण ते राम जे नाव ठेवलेलं आहे त्या देहाला ठेवलेलं आहे आणि देह नाशिवंत आहे. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा. मग त्या नाशिवंत देहाला ते नाव ठेवलेलं आहे. त्याच नावाची अनेक मुलं जगामध्ये आहेत आणि देह आणि आत्मा या दोनच गोष्टी जगामध्ये आहेत, देह आणि आत्मा. देह तर नाशिवंत आहे हे सगळ्यांना माहिती आहे, उत्तर सगळी आपल्याकडे आहेत, पण तरी सुद्धा आपण अज्ञानाने वागतोय. देह नाशिवंत आहे पण आत्मा मात्र अमर आहे. नैनम छिंदंती शस्त्रांनी नैनम दहती पावका. आत्म्याला मृत्यू नाही, आत्मा जन्माला येत नाही, आत्मा मरत नाही. आत्म्याला हात पाय रंग रूप नाही, आत्म्याला आई वडील नाही, आत्मा पाण्याने ओला होत नाही, शस्त्राने कापला जात नाही, वाऱ्याने उडून जात नाही. सगळ्या महाराजांना माहितीये, सगळे कीर्तन प्रवचनातनं तेच सांगतात. मग विचार करा, सांगतात पण बोलते मगर करते नाही, मुहो के बडे लबाड. बोलतात पण करत काहीच नाही. मग तुम्ही सांगा, आत्म्याला जर मरणच नाही, देह येतो आणि जातो, तो पंचमहाभूताचा देह आहे, तो आला आणि गेला, त्याला स्मशानभूमीमध्ये जाळून टाकलं आणि तुम्ही जे नाव ठेवलेले ते देहाला ठेवलेलं आहे की तुम्ही हाका मारल्यानंतर तो देह ओ देतो. आणि त्याच नावाची लाखो मुलं जगामध्ये आहेत. मग त्या नावाने देवाला हाका मारून तुमचा उद्धार होईल हे तुमचं मत आहे. राम राम सब कुछ कहे ठक ठाकुर चोर, जिस नाम से ध्रुव प्रहलाद तरे वो नाम कुछ और. कोणतं नाम आहे ते? राम हा पुत्र दशरथाचा कालचा अनंत युगाचा आत्माराम. रामाशी जर आत्माराम ठावे असता तर शरण का जाता वशिष्ठाशी? रामाला माहित होतं ना माझं नाव राम राम आहे, मग तरी वशिष्ठांकडे शरण जाऊन त्यांनी कोणत्या नामाचा उपदेश घेतला? विचारा महाराज लोकांना, कोणत्या नामाचा उपदेश घेतला? त्याच्याही पलीकडं सगळेजण दृष्टांत सांगतात, पण दृष्टांत हा सिद्धांत पटवून देण्यासाठी आहे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूंची संगती तरुणोपाय. वाल्याचा वाल्मिकी झाला,
वाल्या दरोडेखोर होता, पातकी होता, दुराचारी होता, चोऱ्या करत होता, हे सगळ्यांना माहिती आहे. पहिलीला गोष्ट होती तेव्हापासून माहिती आहे. परंतु ज्या वेळेला वाल्याला नारद मुनी भेटले त्यावेळेला नारदांनी किती जरी सांगितलं बाबा रे हे करू नका तर सांगून पटत नव्हतं. अनुभवापर्यंत नेऊन पोचवावं लागणार होतं. आणि म्हणून नारद मुनींनी विचारलं बाबा ते दुष्कृत्य करतोय याची वाटेकरी कोणी नाही. आणि त्यावेळेला वाल्याने सांगितलं नाही देवा हे माझ्या जे बायका मुलांसाठी करतोय हे करणं मला गरजेचं आहे. नारदांनी सांगितलं नाही हे करू नको, जा म्हणे तुझ्या या पापाचे वाटेकरी आहेत का कोणी विचारून ये. त्यालाही विचारायचं होतं, तो गेला घरी विचारायला. त्याला वाटलं गॅरंटेड माझी बायका मुलं माझ्या पापामध्ये साईभूत होतील. पण त्यांनी मात्र हुशार होता, त्यांनी एक केलं, नारदाला सांगितलं तुम्ही इथंच थांबा, मी माझ्या बायका मुलांना विचारून येतो. आणि घरी गेला आणि बायका मुलांना विचारलं मी जे पाप करतो, मी जे दुष्कृत्य करतो, मी जे दरोडे घालतो या पापाची वाटेकरी तुम्ही आहात का. त्यांनी सांगितलं नाही. वाल्याला पश्चाताप झाला. तो म्हणे मी एवढं रोज तुमच्यासाठी करतोय आणि आपल्याही घरामध्ये 1 नंबरचा पैसा येतोय का 2 नंबरचा आहे प्रत्येकाने तपासून पहा. आणि जोपर्यंत तुम्ही तपासून पाहत नाही तुम्ही तोपर्यंत सुखाचे भागीदार होणार नाही. वाल्याने भरपूर वेळा विचारलं तरी त्याची बायको सहमत होईना. शेवटी बायकोला पश्चाताप झाला. आणि बायका या हुशार असतात. तिने लगेच पायाला विंचू चावल्याचं सोंग घेतलं आणि मोठमोठ्याने रडू लागली. आणि तिने आपल्या पतीला विचारलं माझ्या पायाला विंचू चावलेला आहे आणि या पायाला ज्या वेदना होता त्या तुम्ही थोड्याशा वाटून घेता का. वाल्याने सांगितलं बावळट झालीस का तू, अगं तुझ्या वेदना मी कशा वाटून घेणार. मग तिच्या बायकोनी सांगितलं माझ्या वेदना तुम्ही वाटून घेऊ शकत नाही मग तुमची पापं मी कशी वाटून घेणार. आपण एकमेकाची पापं वाटून घेऊ शकत नाही. जगामध्ये सगळे आपल्या सुखाचे भागीदार आहेत पण दुःखाचे भागीदार कोणी नाही. सख्खे आईबाप नाही, बहीण भाऊ नाही, सगळे कीर्तनकार सांगतात ते, पण आम्हाला तिथपर्यंत पोहोचवणारा पाहिजे. आणि त्याप्रमाणे बायकोने सांगितलं आम्ही तुमच्या पापाचे वाटेकरी नाहीत. आणि हे बोलल्यानंतर ज्या वेळेला वाल्याला पश्चाताप झाला आणि वाल्या धावत 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 गेला. कशाचा पश्चाताप झाला की बायको म्हणाली की मी तुमच्या पापाची वाटेदार नाही. आणि गेला आणि नारदाचे पाय धरले आणि नारदाला सांगितलं देवा मी तुम्हाला शरण आलेलो आहे, माझं आतापर्यंत खूप चुकलंय आणि कसंही करून मला माफ करा, मला पदरात घ्या आणि मला खरा मार्ग दाखवा. नारदाने सांगितलं ठीक आहे तुझ्यामध्ये परिवर्तन होईल परंतु तुला